Good evening, students. Now, let me introduce myself first. I am Arjun Devdas Guge from Eknath Madhyamik Vidyalaya, Erangaon, 10th Shevgaon district, Ahmednagar. Now, today's my topic for 8th standard scholarship is direct and indirect speech. Actually, this topic is very interesting topic and it's very meaningful topic. Now, let's start my topic. Here is the name of my topic. It's direct and indirect speech. In Marathi, we say Pratyaksha व Apratyaksh कथन. Now, what is meant by direct speech? Now, direct speech means when we are using the same word or proper word of the speaker at the time, it is called direct speech. In Marathi, एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द कोणताही बदल न करता आपण अवतरण चिन्हात लिहितो, म्हणजेच एखाद्याचे मूळ बोलणे जसेच्या तसे ठेवणे म्हणजे प्रत्यक्ष कथन होय. Now here is the example. He said, I am going to school now. आता हे जे वाक्य पाहिलं याच्यात आपण असं म्हणू शकतो की तो म्हणाला I am going to school now. तो जे वाक्य बोललाय ते वाक्य आपण जसेच्या तसे अवतरण चिन्हात ठेवलेलं आहे. We don't change the word of speaker at all. आपण एकही शब्द त्याच्यात बदललेला नाही. So this is the direct speech. And what is meant by indirect speech? Indirect speech means when we change the words of speaker, but the meaning remains same. आपण एखाद्या व्यक्तीने उच्चारलेल्या शब्दात बदल करू पण त्याचा बोलण्याचा अर्थ कायम ठेवून इतरांना सांगणे म्हणजे प्रत्यक्ष कथन. आता प्रत्यक्ष कथन म्हणजे एखाद्या व्यक्ती काय बोललाय ते जसंच तसं बोलायचं, म्हणजे लिहिताना अवतरण चिन्ह जसंच तसं लिहायचं, त्याच्या शब्दामध्ये कुठलाच बदल नाही करायचा, त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन असं म्हणतो. आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये समजा आपण माझे मित्र श्री मुरकटे सर आहे, मुरकटे सरांनी एखादी गोष्ट मला सांगितली, ती गोष्ट मी दुसऱ्या कोणाला तरी जशीच्या तशी सांगितली ती गोष्ट, त्यावेळेस जे कथन होतं त्यावेळेस ते अप्रत्यक्ष कथन होतं. त्यावेळेस मी माझे शब्द काय करू शकतो, बदलू शकतो. या ठिकाणी पण ही से आय एम गोइंग टू स्कूल नाउ, त्याचा इनडायरेक्ट करताना आपण कसं म्हटलं, ही सेड दॅट, तो असा म्हणाला की ही वॉज गोइंग टू स्कूल देन, की तो काय करणार आहे तेव्हा तो शाळेला गेला होता, असा त्याचा काय होतो अर्थ होऊन जातो. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं जे वाक्य होतं ही सेड आय एम गोइंग टू स्कूल नाउ, इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स झालं ही सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल देन. या इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण जो मूळ बोलणार आहे स्पीकर आहे त्या स्पीकरच्या शब्दामध्ये बदल केला, परंतु त्याला जे काय बोलायचं होतं त्याला जे काय सांगायचं होतं त्याच्यात आपण मुळीच बदल केलेला नाही. Now let's say the following sentence. आता खालील वाक्य काळजीपूर्वक अभ्यासा. Now let's say this sentence. So what is in this sentence? Mohan said to Radhika, I am very busy today. Now this sentence I have classified in 4 parts. मी हे वाक्य 4 भागामध्ये विभागलेले आहे. Now here is the first one. Now here is the first one. Here is second one, here is third one, and here is fourth one. आता याच्यात मला तुम्हाला काय सांगायचं, हे जे वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीच वाक्य. मोहन सेड टू राधिका, मोहन राधिकाला म्हणाला आय एम व्हेरी बिझी टुडे, आज मी काय आहे खूप बिझी आहे. नाउ इन दिस सेंटेन्स, नाउ द फर्स्ट पार्ट, व्हॉट इज फर्स्ट पार्ट? हियर इज द फर्स्ट पार्ट. हाऊ मोहन इज रिपोर्टर. आता ही जे 4 भाग केले, हे 4 भाग आहे, त्याचा हा पहिला भाग तो म्हणजे रिपोर्टर म्हणजे स्पीकर. वाक्यात जो बोलतो ना त्याला आपण स्पीकर म्हणतो. जो त्याचं काय जे म्हणणं आहे तो ते सांगतो त्यावेळेस त्याला आपण स्पीकर, म्हणजेच आपण कथन करणारा, सांगणारा, बोलणारा, सोप्या भाषेत स्पीकर बोलणारा असं आपण म्हणू शकतो. द रिपोर्टिंग वर्ब, जो बोलतो ना त्याच्यानंतर जे वर्ब येतं ना इट इज कॉल्ड रिपोर्टिंग वर्ब. याला रिपोर्टिंग वर्ब म्हणायचं. त्याच्यानंतर तो कोणाशी बोलतो मोहन, तर तो राधिकाशी बोलतो. So Radhika is listener in this sentence. म्हणून या वाक्यामध्ये राधिका काय झालेली आहे, लिसनर झालेली आहे. Now third and the fourth one and it is the last, I am very busy today. मी आज काय आहे
खूप बिझी आहे, आय एम व्हेरी बिझी टुडे, हे जे आहे आय एम व्हेरी बिझी टुडे. आता याच्यात हे जे आहे रिपोर्टेड स्पीच आहे, म्हणजे रिपोर्टेड स्पीच म्हणजे अवतरण चिन्हातून वाक्यास रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. आणि महत्वाचा घटक तर हा आहे सतत बदलावा लागत असतो. ज्या वेळेस की हे रिपोर्टेड वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असतं, भूतकाळात असतं, त्यावेळेस मॅक्झिमम सगळे चेंजेस आपल्याला या आय एम व्हेरी बिझी टुडे म्हणजे रिपोर्टेड स्पीच मध्येच करावं लागतं. म्हणून हे 4 पार्ट अत्यंत महत्वाचे आहेत. हे 4 पार्ट कळल्याशिवाय आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करता येणार नाही. Now let's see the next page. Now here is the next page. हे मुद्दाम तुम्हाला उदाहरण दिलं. Now what is in on this page? या पेजवर काय म्हटलंय? Mohan said to Radhika, I am very busy today. Same sentence. तेच वाक्य आहे. आणि याचं इनडायरेक्ट करताना Mohan told Radhika that he was very busy that day. जसं विचार शब्द आपण इथं घेतले आय एम व्हेरी बिझी, दॅट्स व्हाय इट इज अ डायरेक्ट स्पीच. परंतु डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना मोहन टोल्ड राधिका दॅट ही वॉज व्हेरी बिझी दॅट डे. याच्यात बराचसा बदल केला. काय बदल केला? हे जे रिपोर्टिंग वर्ब होतं, हे जे रिपोर्टिंग वर्ब होतं सेट टू, त्याचा तिथे बदल केला. त्याच्यानंतर हे हा जो भाग होता हा भाग आपण जॉईन केला. या ठिकाणी कंजंक्शन वापरलं, दॅट वापरलं इथं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट इथं आय होता, आयच्या ऐवजी ही घेतलं आपण. इथं ऍम होता, हॅन्डच्या ऐवजी वॉज घेतला. व्हेरी बिझी जसं तसं ठेवलं. टुडेच्या ऐवजी दॅट डे घेतलं. हा बदल काय? त्याच्यासाठी काही नियम हे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे. हिअर आर सम रूल्स व्हाईल वी आर डुइंग द डायरेक्ट स्पीच सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स. काही रूल्स या ठिकाणी मी दिलेले आहेत, हे रूल्स आहेत. डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना रिपोर्ट आणि निवेदक मध्ये कसलाही बदल होत नाही. नाउ लेट्स सी इथून याच्यातील रिपोर्टर मोहन होता. हा मोहन आपण इनडायरेक्ट स्पीच करताना मोहन मध्ये आपण कुठलाही बदल केलेला नाही. सो मोहन रिमेन्स सेम. सो वी कुड नॉट चेंज रिपोर्टर. रिपोर्टर आपण बदलू शकत नाही. नाउ नेक्स्ट वन इज की जे रिपोर्टिंग वर्ब आहे, नाउ सेट टू. हे सेट टू जे रिपोर्टिंग वर्ब आहे, हे रिपोर्टिंग वर्ब हा दिलेल्या वाक्याच्या प्रकारानुसार बदलतो. इथं मोहन सेट टू राधिका, मोहन राधिकाला म्हणाला. आणि इथं जे वाक्य होतं हे असं रिपीट सेंटेन्स होतं, साधं वाक्य होतं. आणि म्हणून इथं काय वापरलेलं आहे तो वापरतो. वी नो दॅट आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये वाक्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. इन इंग्लिश देयर आर असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेशन्स, ऑर्डर. म्हणजे वाक्याच्या प्रकारानुसार की हे जे क्रियापद आहे रिपोर्टिंग वर्ब हे काय होत असतं, बदलत असतं. आता त्या वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग वर्ब कसं बदलतं हे मी तुम्हाला पुढे अगदी डिटेल्स देणार आहे. त्यामुळे आताच जास्त कन्फ्युज होण्याची अजिबातच गरज नाही. नाउ लेट्स सी द नेक्स्ट वन अँड इट इज अ लिसनर. लिसनर आहे तसाच लिहावं. रिपोर्टर कोणाला बोलतो हे जर कळलं ना आपल्याला, इथं रिपोर्टर कोणाला बोलतोय, हा रिपोर्टर आहे मोहन सेट राधिका. रिपोर्टर राधिकाला बोलतो. ज्यावेळेस कळतं ना आपल्याला सेट टू आलं की टोल्डच घ्यायचं कायम सोडून. पण ज्यावेळेस आपल्याला कळत नाही मोहन कोणाशी बोलतो, नुसतं असं जर असतं ना मोहन सेट आय एम व्हेरी बिझी टुडे, तर आपल्याला इथं मोहन सेड दॅट असं घ्यावं लागलं असतं. लिसनर सेम राहतो. आपण लिसनर मध्ये बदलू शकत नाही. लिसनर आपल्याला माहिती आहे मोहन कोणाशी बोलतोय तर राधिकाशी बोलतोय. सो लिसनर रिमेन सेम. लिसनर आहे तसाच आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यातील दोन भागांना जोडण्यासाठी दॅटचा उपयोग करावा. तो से हिअर, तो से लेट मी एक्सप्लेन हिअर की या ठिकाणी म्हणजेच हा जो पार्ट आहे मोहन सेट राधिका, मोहन राधिकाला काय म्हणला, आय एम व्हेरी बिझी टुडे, आय एम व्हेरी बिझी टुडे. सो दिस पार्ट वी कॅन जॉईन विथ दॅट कन्व्हेन्शन. दॅट हे कन्व्हेन्शन म्हणून वापरावंच लागतं. दुसरा एक्सक्यूज नाही, आपल्याला ते घ्यायचंच आहे. म्हणून मोहन टोल्ड राधिका दॅट, दॅटने हे वाक्य आपण काय केलेलं आहे जॉईन केलेलं आहे. कन्व्हेन्शन आपण दॅट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर की पुढं सर्वनामा बदल
सर्वनामात बदलाव आपल्याला करावा लागू शकतो, सर्वनामातील बदलाव लागू शकतो. जसं वरच्या उदाहरणात आयचे रूपांतर आपण ही मध्ये केलेलं आहे. मला परत मागे जावं लागणार आहे. लक्षात घ्या, मोहन सेट टू राधिका. मोहन राधिकाला काय म्हणतो, आज मी बिझी टुडे, आज मी खूप बिझी. कोण बिझी आहे? मोहन बिझी. तुम्ही बिझी आहेत का? मी बिझी आहे का? नाही. मोहन हा दुसराच कोणीतरी थर्ड पर्सन, तिसरी व्यक्ती आहे. आणि त्या तिसऱ्या व्यक्तीविषयी आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये बोलणार आहोत. त्यावेळेस आपल्याला मोहन म्हणजे कोण? तो. इथं प्रोनाउन दिले, मोहनच्या ऐवजी आय वापरलं त्यांनी स्वतः. मग आपल्याला आय जसं तसं घ्यायचं नाही. आय म्हणजे कोण? तो. म्हणजे आपल्याला आयच्या ऐवजी या ठिकाणी काय घ्यावं लागणार आहे? ही घ्यावं लागणार आहे. म्हणजे इनडायरेक्ट करताना आपल्या प्रोनाउन मध्ये काय करावं लागणार आहे? म्हणजे सर्वनामामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. काय बदलावं लागू शकतो? जसं वरच्या उदाहरणात चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळ झालेला आहे. आता काळ वगैरे या गोष्टी आपल्याला येत आहेत की मोहन said to Radhika, I am very busy today. Now, in this sentence, which tense is used in this sentence? The simple present tense. साधा वर्तमान काळ वापरतात. ज्यावेळेस आपण I am a doctor, I am a teacher, I am an engineer here, I am very busy today. ज्यावेळेस हे आपण असं स्ट्रक्चर वापरतो त्यावेळेस तो जो काळ असतो तो काळ साधा वर्तमान काळच असतो. आणि हा नियम आहे की जर डायरेक्ट स्पीच मध्ये रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला इथं काळात बदल करावा लागतो. जसं आय एम व्हेरी बिझी टुडे, तर हे जे सेंटेन्स आहे हे साध्या वर्तमान काळात आहे, त्याचा आपल्याला साधा भूतकाळ घ्यावा लागतो. म्हणजे च्या ऐवजी आपल्याला वॉज घ्यावा लागतो. म्हणजे त्याचा रूपांतर साध्या भूतकाळात होत असतं. मग नेक्स्ट वन, व्हॉट वी हॅव टू चेंज. अजून काय चेंज करायचं आपल्याला की गरजेनुसार स्थळ किंवा कालदर्शक शब्द बदलावा लागू शकतो. जसं वरच्या उदाहरणात कुठे रूपांतर मध्ये झालेलं आहे. आता इथे डायरेक्ट मोहन म्हणतोय की मी आज बिझी आहे. मोहन सेड टू राधिका, आय एम व्हेरी बिझी टुडे. परंतु मोहन काय म्हणाला हे मला कुठेतरी माळी सरांना सांगायचे. त्यावेळेस मी काय म्हणाला की मोहन असं म्हणाला होता की तो त्या दिवशी बिझी होता. म्हणजे कुठे आपल्याला वापरता येणार नाही, दॅट डे आपल्याला वापरावं लागणार. जे काही स्थळदर्शक शब्द आहेत, कालदर्शक शब्द आहेत, त्यांची एक सेपरेट यादीच आहे. त्यामुळे गडबडून जायचं नाही. ते शब्द त्या शब्दांची यादी मी तुम्हाला अगदी व्यवस्थित देणार आहे. कोणकोणत्या आता आपल्याला कुठले बदल करावे लागू शकतात? सर्वनामातील बदल. आता सर्वनामातील बदल हा पहिला बदल करावा लागतो. डायरेक्ट म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये जे सेंटेन्स आहे त्याच्यात आपण वाचतो होतो आय एम व्हेरी बिझी टुडे. आय एम व्हेरी बिझी टुडे. मग कोण बिझी होता? तो म्हणजे कोण? मोहन. म्हणजे बोलणारा हा पुलिंगी होता, म्हणून आपण आयच्या ऐवजी तिथं ही घेतलं असतं. तिथं मोहनच्या ऐवजी जर मोहिनी असतं तर आपल्याला आयच्या ऐवजी सी घ्यावं लागलं असतं. म्हणजे वाक्यात बोलतोय कोण, कोणाशी रिलेटेड आहे त्याच्यानुसार आपल्याला या सर्वनामात बदल करावे. नेक्स्ट वन इज वी म्हणजे आपण. पण इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण आपला विषय बोलत नाही, आपण कोणाचाही विषय बोलतो, त्यांच्या विषयी बोलतो. म्हणून वीच्या ऐवजी आपल्याला ते घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर यू मध्ये बरेच बदल करावे लागतात. जसं की ही वापरायचा, सी वापरायचा, ही वापरू शकतो, दे वापरू शकतो, दे वापरू शकतो, अस वापरू शकतो. आता तुम्ही म्हणाल एवढे बदल का करायचे? एक दोन बदल असले तर एवढे बदल का करायचे? परंतु मी अगोदरच सांगितलं, समजा सपोज आता यूचं गंभीर जर तुमच्या डोक्यात थोडंसं बाजूला फक्त सपोज ही. आता इथं वाक्य असं आहे की मोहन सेड टू राधिका, आय एम व्हेरी बिझी टुडे. पण याच्याऐवजी मोहन सेड टू राधिका, मोहन राधिकाला काय म्हणलं असतं? यू आर व्हेरी बिझी टुडे. हे वाक्याने बदलतो, लक्षात घ्या. मोहन सेड टू राधिका, मोहन राधिकाला म्हणतो यू आर व्हेरी बिझी टुडे. तू खूप बिझी आहेस. मग कोण बिझी आहे? राधिका. राधिका स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे? तर राधिका स्त्रीलिंगी आहे. आणि म्हणून आपण यूच्या ऐवजी तिथं सी वापरायला पाहिजे. पण यूच्या ऐवजी जर ते पुल्लिंगी असतं तर आपण ही वापरावं लागलं असतं. म्हणून आपल्याला ही, सी, ही, दे हे असे बदल करावे लागतात. आता मीच्या ऐवजी म्हणजे मीच्या ऐवजी आपण ही वापरू शकतो. जर स्त्रीलिंगी संदर्भित असेल तर ते हर वापरू शकतो. माय. ठीक आहे. आता तिथं जर समजा असं असतं की मोहन सेड टू राधिका, यू आर माय बेस्ट फ्रेंड. यू आर माय बेस्ट फ्रेंड. माझी तू बेस्ट फ्रेंड आहेस. म्हणून मग आपल्याला तिथं
त्याच्यानुसार हीच किंवा हर घ्यावं लागलं असतं. तसंच यू सारखंच इथं परत युअर आहे, हीच तर देअर असं घ्यावं. त्याच्यानंतर आर म्हणजे आपण आपले, त्याच्यासाठी आपल्याला देअर घ्यावं लागणार आहे, अस दे त्याचं देण घ्यावं लागणार आहे, आवर सेल्सचं आपल्याला देम सेल्स घ्यावं लागणार आहे. आणि हे जे प्रोनाउन आहे, हे प्रोनाउन जर डायरेक्ट सेंटेन्स मध्ये आलेले असतील तर इनडायरेक्ट सेंटेन्स मध्ये आपल्याला हेच घ्यावं लागतं. दुसरा कुठलाही एक्सक्यूज असत नाही. फक्त एक जरी प्रोनाउन आपलं चुकलं तरी आपलं पूर्ण काय चुकू शकतं, वाक्य चुकू शकतं. परंतु हे जे ही सी इट या सर्वात कसलाही बदल होतो. परंतु हे जर डबल एलिव्हेटेड फॉर्ममध्ये ही आलेलं असेल, सी आलेलं असेल, इट आलेलं असेल तर यांच्यात आपल्याला बदल करायचा नाही. ज्यावेळेस आपण अनेक एक्झाम्पलचा अभ्यास करू त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपलं कन्फ्युजन दूर होईल. तुम्हाला हे सेपरेट आहे, परंतु याचं सगळं आपण कन्फ्युजन दूर करणार आहोत. आपलं तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आत्ताच नोट डाऊन करून घ्या. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, मला परत विचारा, तुम्हाला मी त्या गोष्टी पुन्हा सांगणार आहे. अगदी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सांग, नो प्रॉब्लेम. सहाय्यक क्रियापदातील बदल, हेल्पिंग वर्ड जे असतात ना आपण जे वापरतो, की म्हणजे रोहन सेड टू मोहन यू आर माय बेस्ट फ्रेंड, त्या इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये आपण जे हेल्पिंग वर्ड घेतो म्हणजे यू आर माय बेस्ट फ्रेंड, ही इज माय बेस्ट फ्रेंड, म्हणजे तिथं आपण आर वापरतो, कधी इज वापरतो, कधी ॲड वापरतो. हे जे डायरेक्ट स्पीच मध्ये हेल्पिंग वर्ड असतात तर त्यांचं रूपांतर आपल्याला भूतकाळातच करावं लागतं. म्हणून ॲड इज असेल तर त्याचं वाजच घ्यावं लागतं, आर असेल तर त्याचं वॉज किंवा वेल घ्यावं लागतं. म्हणजे जर यू म्हणजे समजा एका रिलेटेड असेल तर वाज घ्यावं लागेल आणि एका रिलेटेड असेल तर वेळ घ्यावं लागेल. त्याच्यानंतर वाज वेळ जर आलं भूतकाळीच क्रियापद आहे तर ते भूतकाळी क्रियापद डायरेक्ट आपल्याला पूर्ण भूतकाळात घ्यावं लागतात. म्हणजे वॉज आणि वेळ यांच्याऐवजी हॅड बीन घ्यावं लागतं. आणि जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदचा तिसरा फॉर्म घ्यावा लागतो. त्याच्यानंतर हॅव हॅज जर आलं तर हॅव हॅजचा ऐवजी आपल्याला इनडायरेक्ट करताना हॅड घ्यावं लागतं. डीड आलं डीडच्या ऐवजी आपल्याला ही हॅड घ्यावं लागतं. प्लस ते जे वर्ब आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल घ्यावं लागतं, ती सगळं घ्यावं लागतं. म्हणजे आता हे थोडंसं तुम्हाला मी थोडंसं सांगितलं की फॉर एक्झाम्पल असं आहे की समजा की राजू सेन टू राम, राजू सेन टू राम काय म्हणतो राजू रामला, तर राजू रामला म्हणतो की आय did not complete my homework, not complete my homework. आता हे फक्त डीड साठी सांगतो तुम्हाला. तर मग अशा वेळेस काय होईल की मी इथं काय सांगितलं, डीड हा डीड आहे, डीडचा आपल्याला हॅड करायचा, डीडच्या ऐवजी हॅड घ्यायचं आणि याच्यातील जी प्रमुख क्रियापद आहे त्याचं पाच पार्टिसिपल घ्यायचं. फॉर एक्झाम्पल त्याचं उत्तर असं येईल की राजू told Ram that he had not completed his homework. म्हणजे आपल्याला डीडचं हॅड घ्यावं लागेल आणि जे क्रियापद आहे कम्प्लीट त्याचं कम्प्लिटेड घ्यावं लागेल, म्हणजे त्याचा तिसरा फॉर्म घ्यावा लागेल. आता मेन शाल असेल तर आपल्याला मूड शूट घ्यावं लागेल, कॅनचं फूड घ्यावं लागेल, मेजचं माइंड घ्यावं लागेल, मगचं मस्ट किंवा हॅड टू घ्यावं लागेल, आउट टू घ्यावं लागेल. हे असे शब्द येतच असतात आणि हे शब्द आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रयोग करायचा असतो. काही हे जे हेल्पिंग वर्ड्स आहे डीड सारखे किंवा वॉज वेअर हॅव हॅज याच्यातच मुलांचा जास्त प्रॉब्लेम होतो. याच्यात मुलांचा अजिबात प्रॉब्लेम होत नाही, कारण मला अनुभव कॅनच्या ऐवजी मुलं फूड वापरणारच, मेच्या ऐवजी मुलं माहिती वापरणारच, मधच्या ऐवजी मुलं मस्ट किंवा हॅड टू वापरणार. आता काळातील बदल कसा करायचा की शक्यतो इन्व्हर्टेड कॉमामधील सेंटेन्स ह्याच वाक्यात असतात. म्हणून मी हे 6 टेन्सेस दिलेले आहे. डायरेक्ट मधलं वाक्य जर साऱ्या वर्तमान काळात असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना सारा भूतकाळ घ्यावा लागतो. डायरेक्ट स्पीच मधील वाक्य चालू वर्तमान काळात असेल तर त्याचं आपल्याला रूपांतर चालू भूतकाळात करावं लागते. पूर्ण वर्तमान काळात जर वाक्य असेल तर त्याचा पूर्ण भूतकाळ घ्यावा लागतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ घ्यावा लागतो. साधा भूतकाळ असेल तर पूर्ण भूतकाळ घ्यावा लागतो. चालू भूतकाळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ घ्यावा लागतो. याच्यातील बरेचसे सेंटेन्स मी तुम्हाला देणार आहे, सांगणार आहे, म्हणून मी तुम्हाला आता
कुठल्याही प्रकारचे सेंटेन्सेस या ठिकाणी दिले नाही. आता स्थलदर्शक किंवा कालदर्शक शब्दातील बदल हे आपल्याला बदलावेच लागतात. जर डायरेक्ट स्पीच मध्ये दिस असेल तर दॅट करावं लागेल, दिस असेल तर त्याचा दोष घ्यावा लागेल, हिअर असेल तर देर घ्यावं लागेल, नाऊ असेल तर देन घ्यावं लागेल, हेन्स असेल तर देन्स घ्यावं लागेल, दस असेल तर सो घ्यावं लागेल, अगो असेल तर बिफोर घ्यावं लागेल, जस्ट असेल तर देन घ्यावं लागेल, टुडे असेल तर दॅट डे घ्यावं लागेल. मागच्या उदाहरणात आपण हे पाहिलं होतं टुडे, टुडे म्हणजे आज. परंतु ते डायरेक्ट मध्ये आपण टुडे वापरू शकतो, इनडायरेक्ट मध्ये आपण त्या डेज आपल्याला घ्यावं लागेल, कारण त्या दिवशी आज एका नाही तर त्या दिवशी. पण टुमॉरोचं नेक्स्ट डे घ्यावं लागेल, यस्टरडेचं द डे बिफोर घ्यावं लागेल, टुनाईट म्हणजे आजची रात, पण दॅट नाही त्या नेक्स्ट वीकचं द फॉलोइंग वीक घ्यावं लागेल, नेक्स्ट मंथ असेल, नेक्स्ट इयर असेल द फॉलोइंग मंथ किंवा इयर घ्यावं लागेल. लास्ट नाईट असेल तर द प्रिव्हियस नाईट घ्यावं लागेल, आणि येट असेल तर टिल दिन घ्यावं लागेल. आता वरील सर्व बदल जर रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असतील तरच करावे. आता लक्षात घ्या, हे दोन महत्वाचं. तरी पण जनरली काय होतं की डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना जनरली रिपोर्टिंग वर्ब म्हणजे आपण जे सेड म्हटलं ना, सेड, सेड टू, ही भूतकाळच असतात, भूतकाळातच असतात. परंतु कधी कधी असं होतं की ते भूतकाळात नसतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, आता मी जर इथं असं लिहिलं, मी कसं लिहिलं इथं, मी जर इथं असं लिहिलं की मोहित, मोहित सेज, मोहित सेज टू रोहित, किंवा मी ओके टू रोहित आय लाईक मँगोज, आय लाईक मँगोज, मला मँगोज आवडतात. आता याचं जर मला इनडायरेक्ट करायचं असेल तर मी काळात बदल करू शकत नाही, कारण इथं सेड नाही किंवा सेड टू नाही, इथं सेज आहे. म्हणून मला जसंच्या तसं घ्यावं लागेल. माझं वाक्य असं असेल, मोहित सेज टू रोहित, दॅट. आता कोण बोलतोय तर मोहित बोलतोय, मोहित म्हणजे तिसराच कोण येतो, तुम्ही पण नाही मी पण नाही. म्हणून इथं ही आणि त्याच्यानंतर लाईक्स, आपल्याला लाईक्स करावं लागेल, लाईक्स, कारण आपण ही वापरतो ना, म्हणून लाईक्स मँगोज, आणि पुढे आपल्याला मँगोज लिहावं लागेल. म्हणजे याच्यात आपल्याला बदल करता येत नाही. त्याचबरोबर जर वर्ब जर समजा फ्युचर टेन्स मध्ये असेल, म्हणजे असं असेल की माया विल से, असं जर असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण बदल करता येत नाही. म्हणजे मी काय सांगतो की आपल्याला बदल कधी करता येणार नाही, हे सेड आहे म्हणजे म्हणाला, हे भूतकाळात, आणि म्हणून त्या वाक्यात आपल्याला बदल करता येईल. आता हे बघा की आपण मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की साधा जर वर्तमान काळ असेल तर साधा भूतकाळ करायचा असतो. एक साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे, मनीषा सेड आय वॉन्ट टू बॉरो अ स्टोरी बुक. सगळ्यात मोठी गोष्ट मी मगाशी एक गोष्ट सांगितली तुम्हाला की मनीषा जर कोणाला बोलते हे जर क्लिअर झालं असं तर तरच आपल्याला टोल्ड वापरता येतो, अन्यथा नाही. मनीषा कोणाला बोलते कळतंय का, नाही कळत, आणि म्हणून आपल्याला त्याचं इनडायरेक्ट करताना मनीषा सेडच घ्यावं लागेल. त्याच्यानंतर हे दोन्ही जोडताना आपल्याला त्या एक कंजंक्शन घ्यावं लागेल. आता मनीषा सेड, मनीषा काय म्हणते तर आय वॉन्ट टू बॉरो अ स्टोरी बुक. ठीक आहे, आय वॉन्ट टू बॉरो, आय म्हणजे कोण, मनीषा, आणि मनीषा कोण आहे, मुलगी आहे. म्हणून आपल्याला हे जे प्रोनाउन आहे याच्यात बदल करावा लागेल, आणि आयच्या ऐवजी आपल्याला सी घ्यावं लागेल. वॉन्ट आहे, वॉन्टचं वॉन्टेड करावं लागेल. टू बॉरो अ स्टोरी बुक, हे अशा प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्ट करताना म्हणजे वाक्य असं झालं, मनीषा सेड आय वॉन्ट टू बॉरो अ स्टोरी बुक, त्याचं इनडायरेक्ट वाक्य असं झालं, मनीषा सेड दॅट शी वॉन्टेड टू बॉरो अ स्टोरी बुक. नाउ सी द नेक्स्ट सेंटेन्स, इट इज गीता सेड these mangoes are sweet. इथं सुद्धा तेच आहे, इथं गीता कोणाशी बोलते हे झालेलं नाही. म्हणून आपल्याला की जे रिपोर्टेड वर्ब आहे ते आपल्याला सेड जसं तसंच द्यावं लागेल. गीता सेड दॅट, दिसचा आता तोच होईल, दिस म्हणजे हे, पण आता गीता बोलतोय, आपण गीता विषयी बोलतो म्हणून दिसचा तोच करावा लागेल. मँगोज
भूतकाळ करावा लागेल, आजचं वेळ घ्यावा लागेल, इथं घेतलं आपण वेळ स्वीट. अशा प्रकारे गीता से दिस मँगोज आर स्वीट, याचं आपल्याला इनडायरेक्ट करताना गीता से दॅट दोज मँगोज वेल स्वीट असं घ्यावं लागेल. आता वाक्याच्या प्रकारानुसार डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच कसं करावं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. Now see, आता what I told you, there are 4 types of sentences in English. Now the first one is assertive sentence, म्हणजे विधानार्थी वाक्य, म्हणजे साधं वाक्य. म्हणजे कुठलं वाक्य की जे आपण जनरली आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बोलतो की आय एम अ टीचर, आय वॉन्ट टू गो टू पुणे, आय लाईक मँगोज. ही जी साधे साधे वाक्य असतात ना, या सगळ्या वाक्यांना असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आणि याच्यातून जे पहिलं आहे ते मोहन सेड. आता हे बघा, हे वाक्य बघा, मोहन सेड आय प्ले क्रिकेट. मोहन काय म्हणतो की मी काय करतो, क्रिकेट खेळतो. मोहन सेड आय प्ले क्रिकेट. आता याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं, आणि ते इनडायरेक्ट स्पीच असं होईल, मोहन सेड दॅट ही प्ले क्रिकेट. आता इथं मोहन कोणाशी बोलतो हे क्लिअर नाही, म्हणून आपण मोहन सेड जसं कसं घेणार, त्याच्यानंतर दॅट कंजंक्शन वापरणार. मोहन म्हणतोय ना आय प्ले क्रिकेट, तुम्ही आणि मी म्हणत नाही, आणि म्हणून आयचा ही झाला, प्लेचा प्लेट झाला, साधा वर्तमान काळाचा साधा भूतकाळ झाला, आणि शेवटी क्रिकेट जसं तसं घेईल. पण नेक्स्ट सेंटेन्स इज रोहित सेड टू मोहित. आता इथं क्लिअर झालं, रोहित कोणाशी बोलतोय तर तो मोहित इथं क्लिअर झालं. आय एम नॉट हॅपी टुडे, आज मी हॅपी नाही. आता मोहन कोणाला बोलतोय, रोहित कोणाला बोलतोय, मोहितला. सो वी हॅव टू यूज द रिपोर्टेड वर्ब इन्स्टेड ऑफ सेड टू, इट इज टोल्ड. रोहित टोल्ड मोहित दॅट कोण हॅपी नाहीये तर रोहित हॅपी नाहीये. रोहित कोण आहे, थर्ड पर्सन, दुसरं तिसरी व्यक्ती, कारण आपण त्याच्याविषयी बोलू, म्हणून आयच्या ऐवजी घ्यावं लागेल, आयच्या ऐवजी वॉज घ्यावं लागेल. नॉट हॅपी टुडे, टुडे म्हणजे आज, परंतु ते आज बोललेलं आहे का रोहित माहित नाही, कधीतरी बोललेलं आपण त्याच्याविषयी बोलतो, म्हणून दॅट डे टुडेच्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, दॅट डे घेतलेलं आहे. आता सी द नेक्स्ट पेज. आता विधानार्थी वाक्य लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला स्कॉलरशिप मध्ये प्रश्न विचारतात त्यावेळेस होतं काय, आपण कधीच पुढे होतो की आपल्याला शिक्षकांना शिकवलेलं असतं, बहुतांश शिक्षक म्हणजे अगदी माझ्यासाठी सुद्धा असर्टिव्ह सेंटेन्स घेतात, आणि असर्टिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट कसं करायचं हे शिकवलं जातं. आणि मग मुलं कन्फ्युज असे होतात की उलसित जरी थोडा जरी वाक्यात बदल आला की लगेच ते मुलं कन्फ्युज होतात आणि मग त्यांना ते वाक्य येत नाही. म्हणून मी की अगदी चारही वाक्याचे प्रकार घेतलेले आहेत, आणि चारही वाक्याच्या प्रकारामध्ये की तुम्हाला की डायरेक्ट इनडायरेक्ट कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आता असर्टिव्ह जे सेंटेन्स आहे ते असर्टिव्ह सेंटेन्स, त्या असर्टिव्ह सेंटेन्सचा इनडायरेक्ट करताना अत्यंत सोपं, सगळ्यात सोपा प्रकार जो आहे तो हा प्रकार आहे. म्हणून की अत्यंत आवडीनं तुम्ही म्हणजे हा आजचा लेक्चर पाहिजे पाहिजे. आता पहिला बघा, विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करताना खाली नियम वापरायचे. म्हणजे when we are going to change the assertive sentence into indirect speech, we have to follow certain rules, and this is the first rule. रिपोर्टर कोणाला बोलतो हे माहिती नसेल तर रिपोर्टिंग वर्ब मध्ये बोलतो नाही. इथं आपल्याला माहितीच झाली, मोहन सेड आय प्ले क्रिकेट, की रिपोर्टर कोणाला बोलतो हे आपल्याला काय झालं नाही, माहिती झालं नाही. ऍट दॅट टाइम त्यावेळेस आपण काय केलं की हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते जसंच्या तसं सेड आपण घेतलेलं होतं. पण ज्या वेळेस असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये की रिपोर्टिंग वर्ब नंतर टू येतो, टू म्हणजे त्याला, कोणाला, मोहितला. टू आला रे आला की तुम्ही समजून घ्यायचं की कोणीतरी पुढे लिस्नर आहे म्हणजे आहे. आता इथं मोहन सेड, तिथं टू आलाच नाही, टू आला नाही म्हणजे लिस्नरच नाही, कोणी ऐकणारच नाही मोहनचं. पण इथं रोहितचं कोणीतरी ऐकते, आणि तो कोण ऐकतोय, मोहित ऐकतो, म्हणजे या ठिकाणी लिस्नर आलेला आहे. आणि ज्या वेळेस सेड टू हे क्रियापद असेल त्यावेळेस सेड टूच्या ऐवजी टोल्ड घ्यायचं, म्हणजे घ्यायचं. हा अत्यंत साधारण सोपा नियम आहे. आता हे पहा, वरील वाक्यात मोहन कोणाशी बोलतो हे माहित होत नाही, म्हणून सेड हे रिपोर्टिंग वर्ब तसेच राहते. रिपोर्टिंग वर्ब नंतर जर टू असेल
तर रिपोर्टर कोणाला बोलतो हे माहिती होते, म्हणून सेट टूच्या ऐवजी टोल्ड वापरावे. वरील वाक्यात सेट टूच्या जागी टोल्ड वापरले आहे. आणि मी आता सांगितलं की तिथं सेट टू च्या नंतर लिसनर आला होता आणि म्हणून आपण या ठिकाणी टोल्ड वापरलेलं आहे. स्वल्पविराम अवतरण चिन्ह काढून त्याऐवजी त्या काही कन्व्हेन्शन वापरले. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेस काय होतं, दहावीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला की तुम्हाला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ओळखता असं नाही सांगत. काय करतात काही वेळेस ते काहीतरी मिस्टेक करतात, मुद्दाम वाक्य चुकवतात आणि वाक्य चुकवलं आणि मग तुम्हाला सांगतात की फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच. की वरचं जे डायरेक्ट स्पीच आहे त्याचं इनडायरेक्ट स्पीचचं खालचं करेक्ट सेंटेन्स तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ध्यानात ठेवा की जर असं वाक्य आलं की त्याच्यात इनडायरेक्ट स्पीच असेल तर त्याचा वेगळ्या प्रकारचा कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा एक नाही. आपण या ठिकाणी पाहू शकतो मोन सेट आय क्रिएटेड. या ठिकाणी ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच केलं त्यावेळेस फक्त कॅपिटलने आपल्याची सुरुवात केली आणि शेवटी फुल स्टॉप घेतला. याच्यापेक्षा दुसरं आपला स्वतःच्या मुलांनी पाहिजे घ्यायचं. एक स्वल्पविराम जरी आला तरी तुमचं ते वाक्य चुकलेलं असतं. एक स्वल्पविरामाला सुद्धा एवढी किंमत असते. म्हणून इट्स अँड एव्हरीथिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. म्हणजे अत्यंत केअरफुल तुम्हाला राहावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला कशाचा लोप करायचा की सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, याला आपण कॉमा म्हणतो आणि याला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो, याचा आपल्याला लोप करावा लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज रिपोर्टिंग वर्डच्या काळानुसार रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याच्या काळात बदल करावा. आता आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं, मी परत स्लाइडवर गेलो तर आपल्या ध्यानात घ्या की या काळानुसार आपल्याला बदल करायचाच आहे. जनरली डायरेक्ट स्पीच मध्ये इन्व्हर्टेड कॉमास मध्ये हा काळ जास्त हाच काळ वापरलेला असतो, म्हणून आपल्याला त्याच्यात बदलच करायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून वी हॅव टू लर्न द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणून आपल्याला सेंटेन्स टेन्स येणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकायचं असेल, चांगल्या प्रकारचं इंग्लिश बोलायचं असेल तर माझ्या मते की त्याच्यात माझ्या मते डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चेंज व्हॉइस, त्याच्यानंतर आपण शब्दाचे प्रकार, शब्दाच्या जाती वगैरे जे आहेत त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात की त्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. ते पार्ट ऑफ स्पीच येणं अत्यंत गरजेचं असतं. जोपर्यंत त्या गोष्टी येणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं इंग्रजी बोलता किंवा चांगलं इंग्रजी लिहिता येत नाही. सो दीज थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो सी द नेक्स्ट वन. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट वन. आता हा आणि पुढचा जो नियम होता तो असा होता की सर्वनामाचे वस्तुदर्शक कालदर्शक शब्दांचे बदल नियमाप्रमाणे करावे. हे तुम्हाला लर्न करावंच लागणार. या गोष्टी तुम्हाला तुमच्या म्हणजे पाठच होणं गरजेचं की स्थलदर्शक शब्द वगैरे हे जे शब्द आहेत हे शब्द तुम्ही अगदी पाठ केले तरी चालेल, कारण याच्यापेक्षा दुसरा शब्द कुठला घेताच येत नाही तुम्हाला. सो स्थलदर्शक शब्द, कालदर्शक शब्द म्हणजे तुम्हाला काळ पण सांगतात, स्थळ पण सांगतात. म्हणजे ऍगो म्हणजे अगोदर, जस्ट म्हणजे आता. या गोष्टी तुम्हाला समजा हा पास्ट टेन्स म्हणतो, जस्ट म्हणजे आता, आता आलं तुम्हाला ठीक आहे, कुठे म्हणजे आता. या गोष्टी तुम्हाला काळ पण सांगत जातात आणि त्या कधी कधी ठिकाण सुद्धा सांगून जातात. सो दीज थिंग्स, ह्या गोष्टी तुम्हाला स्थलदर्शक आणि कालदर्शक शब्द जे आहेत ते तुम्हाला लर्न करावेच लागणार नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त ध्यान द्यावं लागणार. आता असं सेंटेन्स अजून एकदम एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे की या ठिकाणी बघा आता की माय ब्रदर सेड आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. माय ब्रदर सेड, माझा भाऊ काय म्हणतो, आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर, मला डॉक्टर व्हायचं. पण ब्रदर सेड इथं कोणाशी बोलतो माझा ब्रदर हे आपल्याला कळलं नाही, म्हणून दुसऱ्या सेड घेणार. त्याच्यानंतर त्या कंडिशनची जोडणार की कोण कोणाची इच्छा आहे डॉक्टर होण्याची, माझ्या भावाची म्हणजे माझी नाही किंवा तुम्ही याला ऐकताय तुमची नाही त्याची. म्हणून आपण ही शब्द वापरला. वॉन्टच्या ऐवजी आपण वॉन्ट घेतलं टू बी अ डॉक्टर. एकदम सोपं होतं. आदिती सेड आय रोट अ होमवर्क येस्टरडे. आदिती काय म्हणते की आय रोट अ होमवर्क येस्टरडे. काल होमवर्क मिळेल. आता मी सांगितलं होतं हा येस्टरडे जो शब्द आहे हा स्थलदर्शक शब्द आहे, हा कालदर्शक शब्द आहे.
सो वी हॅव टू चेंज तो शब्द आपल्याला काय करावा लागणार आहे, बदलावा लागणार. Aditi said that she had written a homework the day before. आता बघा याच्यात बराचसा बदल झाला. याच्यात काय बदल झाला ते मी तुम्हाला सांगते. याच्यात पहिली महत्वाची गोष्ट जी बदलली ती की आदिती said, आता आपल्याला टेन्स ओळखायचं. आय रोट अ होमवर्क असते. आय रोट इथं राईटचं रोट आलं म्हणजेच काय आलं, म्हणजेच हा भूतकाळ आला. ओके, दिस इज द पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आहे तो. कारण त्याच्या अगोदर वॉज पण नाही आलं, हॅड पण नाही आलं, सिंपल पास्ट टेन्स. आदिती सेड आय रोट अ होमवर्क असते. आदिती म्हणाले की मी काय होमवर्क केलं. सो दिस इज अ सिंपल, द सेंटेन्स इज इन सिंपल पास्ट टेन्स. मग त्याचं करताना मी काय सांगितलं, सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्याचं रूपांतर पूर्ण भूतकाळात करायचं. मग आदिती सेड दॅट सी, कोण बोलतोय तो आदिती बोलतो. सी हॅड म्हणजे भूतकाळ असल्यामुळे आपल्याला पूर्ण साधा भूतकाळ असल्यामुळे पूर्ण भूतकाळ करायचा. म्हणून रोडच्या अगोदर आपण हॅड घेतला आणि याचं पार्टिसिपल तिसरं रूप रोडचं काय घेतलं ते रिटर्न घेतलं. Aditi said that she had written a homework the day before. Yesterday म्हणजे काय, त्याच्या शब्द कुठला वापरायचा आपल्याला, डे बिफोर हा शब्द वापरायचा आहे. अशा प्रकारच्या सेंटेन्स मध्ये आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. So the next types of sentence it is interrogative sentence. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात. म्हणजे कधी कधी आपण काही प्रश्न असे असतात की डब्ल्यू एस त्याची सुरुवात होते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल व्हॉट, हिअर, हू, हाऊ मच, हाऊ मेनी यांनी ज्या प्रश्नाची सुरुवात होते त्या प्रश्नांना आपण डब्ल्यू एस टाइप ऑफ क्वेश्चन असं म्हणतो. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला एखादी माहिती विचारण्यासाठी विचारले जातात. समजा मी माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलो किंवा तुम्हाला म्हटलं व्हॉट इज युअर ऍड्रेस, यू हॅव टू टेल मी युअर ऍड्रेस. My address is sir Atmos Sherwa Tamil Sugar District Ahmednagar pin code 414502. असं काहीतरी तुम्हाला मला सांगावं लागेल. सो ज्या प्रश्नातून आपण माहिती मिळवतो त्या प्रश्नाची सुरुवात आपण WH या अक्षराने करतो. दॅट्स व्हाय दीज क्वेश्चन्स आर कॉल्ड WH क्वेश्चन्स. हे क्वेश्चन कुठली तरी माहिती मिळवण्यासाठी आपण विचारत असतो. नेक्स्ट वन इज यस नो टाइप क्वेश्चन और व्हर्बल क्वेश्चन. याला यस नो टाइप क्वेश्चन म्हणतात किंवा व्हर्बल क्वेश्चन असं. समजा मला कोणी जर म्हणलं की आर यू डॉक्टर, तुम्ही डॉक्टर आहात का, तर मी काय म्हणणार, नो आय एम नॉट. किंवा मला जर एखादा म्हणला आर यू टीचर, तर मी येस आय एम, होय मी टीचर आहे. हे जे प्रश्न असतात याला आपण येस नो टाइप किंवा व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. हा प्रकार थोडासा जोखमीचा आहे, लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही लक्ष दिलं तर हा प्रकार सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत सोपा आहे, अवघड काही नाही. आता प्रथम आपण डब्ल्यूएच क्वेश्चनचे इनडायरेक्ट कसे करायचे ते पाहणार आहोत. आता डब्ल्यूएच क्वेश्चन मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की व्हॉट, वेअर, हिअर, हू, विच, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ फार, हाऊ लॉंग हे जे सगळे डब्ल्यूएच सुरू होणारे प्रश्नार्थक शब्द आहेत त्याला आपण डब्ल्यूएच क्वेश्चन असं म्हणत असतो. आता बघा, शी सेड टू मी व्हॉट आर यू डुईंग. She asked me what I was doing. आता बघा, आता काय केले आपण इथं की she said to me. आता फक्त एकदा वाक्य व्यवस्थित पाहून घ्या. मी तर ते तुम्हाला व्यवस्थित नंतर एक्सप्लेन करून सांगणारच आहे. पण आपण जनरली समजा असर्टिव्ह सेंटेन्सचा आपण कसा बदल केला होता त्याच्यानुसार आपण म्हणजे खालचे नियम अनुभव अभ्यासण्याच्या अगोदरच आपण प्रयत्न करू. काय प्रयत्न करू, she said to me what are you doing. ती मला म्हणाली what are you doing, तू काय करत आहेस. मग सी आज प्रश्न विचारला ना. आता लक्षात घ्या, मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे हे रिपोर्टिंग वर्ब आपल्याला वाक्याच्या प्रकारानुसार बदलायचंय. आता त्या वाक्याचा प्रकार कुठला आहे, दिस इज द क्वेश्चन, दिस इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. हे प्रश्नार्थक वाक्य म्हणून आपला प्रश्न विचारला ना, म्हणजे आज काहीतरी विचारलं, आज म्हणजे विचार. म्हणून सी आज मी, ती मला म्हणाली. आता सेड टूचा आपण लोप केला. त्या सेड टूचा आपण काय केलाय, लोप केला. सी सेड टू मी व्हॉट आर यू डुईंग. मग सेड टूच्या ऐवजी आपण आस्क घेतलं कारण हा प्रश्न विचारला. सेड टू काढून टाकला, आस्क घेतलं. कोणाला, मी. कारण आपण हे पाहिलं होतं की बोलणाऱ्यात काही बदल होते
ऐकण्यात काही बदल होत नाही. त्या रिपोर्टिंग वर्ब मध्ये वाक्याचा कुठला प्रकार आहे त्याच्यानुसार आपल्याला बदल करावा लागतो. व्हॉट आय वॉज डुईंग. आता आपल्याला एक लक्षात येतं इथं कॉमा काढला, दोन्ही उत्तरे चिन्हही काढले, पण जसं कसा घेतला वाक्य जसं कसं घेतलं, पण तू वाक्यात थोडासा बदल. वाट जसं कसं घेतलं आपण इथं दॅट वापरायचं, इथं वाट वापरलं. एक्झॅक्ट दॅटची जागा इथं वाट घेतो. जो प्रश्नार्थक शब्द आहे ना तो आपल्याला इथं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्रश्नार्थक शब्दामध्ये जसाचा तसा वापरायचा असतो. सी आस्क्ड मी व्हॉट आय. आता लक्षात घ्या, सी से तुम्ही, ती कोणाला म्हणली, मला म्हणली. आता मला म्हणाली म्हणजे आय नाव नाही, म्हणून इथं मीचा आपण आय घेतले. पण केलंय काय आपण की आपण हे वाक्य या वाक्यात व्हॉट आर यू डुईंग म्हणजे याच्यात काय होतं की चालू वर्तमान काळ होतं, चालू वर्तमान. आणि आपण काय शिकलो की चालू वर्तमान काळाचा इन्डायरेक्ट असताना चालू भूतकाळ वापरावा लागतो. म्हणजे इथं आपण वर्ड जसाचा तसा घेतला, आर घेतला नाही आपण अजून. कारण आपण काय केलं, हे जे वाक्य आहे ना हे वाक्य अगोदर असं करून घेतलं म्हणजे ही वाक्य आपण साधं वाक्य करून घेतो, प्रश्नार्थक केलं नाही. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं साधं वाक्य करताना काय करावं लागतं, व्हॉट आर यू डुईंग हे जे आहे ना त्यावेळेस आपल्याला हे व्हॉट जसं तसं ठेवून क्यू आरच्या अगोदर घ्यायचा, आर नंतर घ्यायचा आणि त्यावेळेस ते असर्टिव्ह सेंटेन्स इथं आपण केलं. व्हॉट जसं तसा घेतला, विचाराऐवजी आपण इथं आय घेतला कारण आपण त्याचा बदल करायचा. त्याच्यानंतर आरच्या ऐवजी व्हॉट घेतला, तसं ठेवलं. म्हणजे आपण हे जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स होतं हे प्रश्नार्थक वाक्य होतं त्याचा आपण केलेलं आहे साधं वाक्य केलं. आणि म्हणून सी आस्क्ड मी व्हॉट आय वॉज डुईंग म्हणजे की आपल्याला इंट्रोडक्टिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट जर करायचं असेल तर प्रश्नार्थक वाक्याचं अगोदर साधं वाक्य करून घ्यावं लागतं आणि मगच काय होतं इनडायरेक्ट होतं. आता तुम्ही म्हणा हे नाही अवघड वाटतं, अजिबात अवघड. प्रश्नार्थक वाक्य कसं असर्टिव्ह करायचं अगदी सोप्या भाषेतून तुम्हाला समजावू शकतो, अजिबात नाही. लगे आपण त्याच्या WH क्वेश्चन प्रकारच्या वाक्याचे इनडायरेक्ट करताना खाली नियम वापरायचे ध्यानात घ्यावेच लागणार. आणि पाहता की माझ्या मुळात मी तुमच्यासाठी मराठीतून लिहिलेलं. व्हॉट हॅपन की इफ यू आर गोइंग टू डू द डायरेक्ट सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच यू हॅव टू नो द रूल्स. तुम्हाला रूल्स माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे सगळे रूल्स जर इंग्लिशमधून लिहितात तर तुम्हाला कळणार नाही. तुमच्या मातृभाषेत ते रूल तुम्हाला अगोदर कळले पाहिजे की तुमच्या माइंडमध्ये क्लिअर झालं पाहिजे की या वाक्याचं मला इनडायरेक्ट कसं करायचं. आणि म्हणून हे रूल तुमच्यासाठी मराठीतून आणले. काय सेड किंवा सेड टूच्या ऐवजी आज किंवा इन्क्वायर वापरावे. इन्क्वायरी म्हणजेच प्रश्न विचार. आपण आता तुम्ही म्हणता की आज काही इन्क्वायर दोन्ही घ्या, नो प्रॉब्लेम. परंतु काय असतं सगळ्यात की याचं स्पेलिंग किती सोपं आहे बरोबर, ASKED. हे सोपं लिहायचं सोडून कशाला अवघड करायचं. आज म्हणजे प्रश्नाचे विचारणे आणि इन्क्वायर म्हणजे इन्क्वायरी करणं. आपण एखाद्याची इन्क्वायरी करतो ना की तू पुढे चालवा, पुढे जाणार, तू काय करणार आहे, दिस इज इन्क्वायरी. मग इन्क्वायरी मध्ये आपण प्रश्न विचारतो. सो तुम्ही सेड किंवा सेड टूच्या ऐवजी आज किंवा इन्क्वायर घ्या. रिपोर्टेड स्पीच मधील प्रश्न ज्या प्रश्नार्थक सर्वनामाने होईल तेच प्रश्नार्थक सर्वनाम कनेक्टिव्ह म्हणून वापरावे. इथं काय होतं, सी सेड टू मी, ती मला म्हणाली. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं, या ठिकाणी आपण हे पाहिलं होतं की हा जो व्हॉट शब्द आहे हे सुद्धा सर्वनाम नाही का, हे प्रश्नार्थक सर्वनाम. या हे जे सर्वनाम आहे आपण जसं तसं कनेक्टिव्ह म्हणजे आपण जसं असं सेंटेन्स मध्ये दॅट वापरायचं फक्त दॅटच्या ऐवजी आपण हे व्हॉट वापरायचं. हे म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे प्रश्नार्थक सर्वनाम आलेलं आहे ते प्रश्नार्थक सर्वनाम हे कन्व्हेन्शन म्हणून काय करायचं आहे, वापरायचं आहे. आता तिसरा नियम असा आहे की रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याचे रूपांतर साध्या वाक्यात म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असे करावे व नियमाप्रमाणे काळाचे व इतर बदल करावे. आता आपल्याला हे माहिती आहे की साधं जे वाक्य असतं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येतो, नंतर ऑब्जेक्ट. म्हणजे उदाहरणार्थ आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे जस्ट असं ब्रेन वॉश म्हणून मी एक सांगतो की जर समजा मला परत तुम्हाला समजून सांगायचं झालं तर सब्जेक्ट कुठला वर्ब कुठला ऑब्जेक्ट कुठला तर आपल्याला असं सांगताय. समजा मी
इथं असं लिहिलं काय की रोहन, मी असं लिहिलं इथं असं लिहिलं की रोहन एक स्टीलचा भूतकाळ आहे का मॅंगो असं लिहिलं. आता याच्या हा करता क्रिया कोण करतोय रोहन करतो. दॅट्स व्हाय रोहन इज सब्जेक्ट आणि वर्ब म्हणजे काय क्रिया केली तर खाण्याची क्रिया केली. जो शब्द आपल्याला क्रिया दाखवतो त्याला आपण वर्ब म्हणतो. आणि काय आणि कोणावर क्रिया केली तर मँगो कोणावर क्रिया केली मँगो ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला आपण ऑब्जेक्ट असं म्हणत असतो. म्हणजेच आपल्याला जे प्रश्नोत्तर वाक्य आहे ते प्रश्नोत्तर वाक्य आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट करावं लागेल. इथं आपण केलं होतं. म्हणजे इथं पहा आपण काय केलं होतं हे कंजंक्शन म्हणून आपण काय वापरलं होतं. कंजंक्शन म्हणून आपण व्हाट घेतला. इथं आपण युच्याऐवजी आय घेतला. म्हणजे आय वॉज डुईंग एवढंच वाक्य वाचा फक्त. आय वॉज डुईंग म्हणजे मी करत आहे. म्हणजे तिथं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी त्याची रचना झालेली आहे. म्हणून आपल्याला इंडायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्नार्थक वाक्य घेताना आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असे करावं लागणार आहे. काळाचे व इतर बदल करावे. नियमाप्रमाणे काळाचे व इतर बदल करावे. तुम्हाला तुम्हाला दाखवलं की कुठल्या काळात वाक्य आल्याच्या नंतर कुठल्या काळात आपल्याला ते करायचे. वाक्याचा शेवटी प्रश्नचिन्ह न देता त्याऐवजी पूर्णविराम द्यावा. इतर लक्षात येईल की डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये व्हॉट आर यू डुईंग हा क्वेश्चन होता. त्याचं आपण साधं वाक्य केलं. सुरुवात त्याने केली आणि त्याचा फुल स्टॉप केला. अशा पद्धतीने आपल्याला ते वाक्य पूर्ण करावं लागणार. लेट्स सी सम एक्झाम्पल. काही अजून आपण एक्झाम्पल घेऊया की व्हॉट कॅन इट बी धीरा वंडर. हे 10वीच्या पुस्तकातील उदाहरण आहे. व्हॉट कॅन इट बी धीरा वंडर. याचं कसं केलं आपण की सुरुवातीला धीरा वंडर धीरा आस्क्ड वंडरफुली. आता याच्यात बदल का केला कारण की ती गोष्ट तुम्हाला सांगितलं. धीराने तो प्रश्न विचारला कसा विचारला वंडर म्हणजे आश्चर्यचकित होऊन. म्हणून धीरा आस्क्ड वंडरफुली व्हॉट. हे बघा याचं साधे वाक्य तो कसं केलं. व्हॉट जसं कसं घेतला. व्हॉट इट कॅन घेतला नाही अजून. व्हॉट इट कुड बी. इथं स्पेलिंग मिस्टेक झाली. कुड पाहिजे होतं. धीरा आस्क्ड वंडरफुली व्हॉट इट कुड बी. नेक्स्ट see the next sentence. Teacher said to Nutan, what is your name? हे बघा सोपं दिलं होतं. टीचर आस्क टीचरने प्रश्न विचारला. कोणाला विचारला नुतनला. टीचर आस्क नुतन व्हॉट युअर. कोणाला म्हटले होते ते न्यूटनला. न्यूटनला म्हणजे ती एक म्हणून युअरच्या वेळेस आपण इथं हर घेतला. व्हॉट हर नेम आणि शेवटी वॉच म्हणजे याची रचना जी आहे ती आपण साध्या वाक्यात केली. म्हणून टीचर सेड नुतन व्हॉट इज युअर नेम त्याचा इंडायरेक्ट स्पीच करतो. टीचर आस्क्ड नुतन व्हॉट हर नेम वॉज असं घ्यावं लागेल. अर्जुन सेड टू मुन्ना व्हेन विल यू कम बॅक फ्रॉम द टूर. आता विल शब्द असताना आपल्याला काय घ्यायचं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं. अर्जुन सेड टू मुन्ना अर्जुन मुन्नाला म्हणाला व्हेन विल यू कम बॅक फ्रॉम द टूर. आता हे जर वाक्य पाहिलं यावर मला एक सांगा की प्रश्नार्थक शब्द कोणता आहे तो वेन. म्हणजे वेन आपल्याला कंजंक्शन म्हणून तसं वापरायचं आहे. मग आपण करूया की अर्जुनने प्रश्न विचारला ना पण आज घ्यावं लागेल सेट टू ऐवजी. मग या ठिकाणी बघा वाक्य कसं झालंय. अर्जुनने विचारलं कोणाला मुन्नाला विचारलं वेन ही. आता इथं यू होता. यू म्हणजे तू म्हणजे कोण मुन्ना म्हणून हिच्याऐवजी ही वापरलं. ही विचारऐवजी वुल्ड घेतलं. ही वुल्ड कम बॅक फ्रॉम द टूर. अशा प्रकारे तिन्ही जी वाक्य आहेत ती तिन्हीचे वाक्य असं इंटरोगेटिव्ह होते म्हणजे प्रश्नार्थक होते. त्याचा आपण असं केलं. त्याचं काय केलेलं आहे इंडायरेक्ट स्पीच बनवलेलं आहे. आता सेकंड टाइप्स ऑफ क्वेश्चन इट इज यस नो क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन सुद्धा अत्यंत सोपं आहे. आता व्हर्बल क्वेश्चन मी तुम्हाला अगोदर सांगितलं. व्हर्बल क्वेश्चन्स मीन्स की ज्या वेळेस आपण की असे प्रश्न विचारतो की आर यू बिझी, आर यू कमिंग, आर यू सॅड, आर यू एन इंजिनियर, आर यू अ डॉक्टर. या प्रश्नाची ज्यावेळेस आपण उत्तर देतो ती उत्तर आपली पूर्ण सेंटेन्स मध्ये असते. तीच उत्तर आपली फक्त येस आणि नो मध्ये असते. असे जे प्रश्न असतात these questions are called yes no questions or त्याला आपण verbal questions सुद्धा असं म्हणतो.
आता या प्रकारच्या वाक्याचे इनडायरेक्ट करताना खाली नियम वापरावे. आपण एवढा पाठ पाहूया, त्याच्यानंतर तुमच्या काही शंका वगैरे असतील तर त्या आपण तुमच्या शंका समस्या असतील तर त्याच्यावर आपण विचारमंथन करूया. तोपर्यंत हा भाग आपण लेट मी फिनिश, कारण उद्या आपल्याला दुसरा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस घेता येतील. आता या प्रश्नाची सुरुवात सहाय्यक क्रियापदाने होते. बघा, या प्रकारच्या वाक्याचे इनडायरेक्ट करताना खालील नियम वापरावे. अगोदर लेट मी सी एक्झाम्पल, मला एक्झाम्पल देऊ द्या तुम्हाला की दीप्ती सेड टू मिलिंद, आय एम गोइंग टू स्कूल टुडे. आता याच्यात बघा, मग अशी आपण व्हॉट, व्हेन, वेअर वापरत होतो. इथं आय एम गोइंग टू स्कूल टुडे, या प्रश्नाचं उत्तर तिला यस किंवा नो मध्ये द्यायचंय. मिलिंदला दीप्ती काय म्हणतो, दीप्ती सेड मिलिंद आर यू गोइंग टू स्कूल टुडे. आता मेन गोष्ट सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब होतो. दीप्तीने प्रश्न मिलिंदला विचारला म्हणून आस्क तसेच्या तसं आहे ना, दीप्ती आस्क मिलिंद. आता इथं आरच्या ऐवजी थोडासा बदल झालेला दिसतो. इथं इफ घेतलं आणि दीप्ती कोणाला म्हणत होती, तो मिलिंदला. मिलिंद म्हणजे तो एखादा कोणीतरी व्यक्ती, मुलगा, म्हणून युच्या ऐवजी ही घेतलं, आरचं वॉच घेतलं, गोइंग टू स्कूल दॅट डे, आणि टुडेच्या ऐवजी दॅट डे घेतलं. म्हणजे बदल कशा कशा केलाय. दीप्ती सेड टू मिलिंद आर यू गोइंग टू स्कूल टुडे. इनडायरेक्ट करताना त्याचं असं रूपांतर झालं, दीप्ती आस्क मिलिंद if he was going to school that day. आता आपण नियम काय बदल केला आपण, या प्रकारच्या वाक्याचं इनडायरेक्ट करताना खाली नियम वापरावे. व्हॉट इज द फर्स्ट रूल, रिपोर्टिंग वर्ब आस्क वापरावे, की जे आपल्याला आता लक्षात आलेले आहे की आस्क वापरणार आहे ते आपण वापरले सुद्धा. अवतर चिन्हे काढून इफ किंवा वेदर घ्यावं. बघा ना, इथं इफ किंवा वेदर घ्यावं लागतं. ज्यावेळेस आपण मागच्या वेळेस आपण व्हॉट, वेअर वगैरे घेतलं होतं, त्याच्या अगोदर असोरिटी सेंटेन्स मध्ये आपण काय घेतलं होतं. या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे दोन वाक्य कंबाईन करतो त्यावेळेस आपल्याला दीप्ती आस्क मिलिंद इफ, ठीक आहे, इफ पर्यंत आपण आलो. इफ घ्या किंवा वेदर. इफ म्हणजे सर, म्हणजे जर तू डॉक्टर असेल तर असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी करून काळाचे बदल नियमाप्रमाणे करावे. मागच्या वेळेस सारखं त्या जे वाक्य आहे ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य न ठेवता ते वाक्य साधं वाक्य करून घ्यायचं. म्हणून कसं झालं, दीप्ती आस्क मिलिंद इफ आयने सुरुवात झाली असते तर ते प्रश्नार्थक राहिलं असतं. इफ यूच्या ऐवजी ही घेतलं, आरच्या ऐवजी वॉज घेतलं, म्हणजे अगोदर आपण ही घेतलं. इफ घेतल्याच्या नंतर वाक्याचा लगेच कर्ता घेतला, हा कर्ता ही झाला, त्याच्यानंतर क्रियापद हे झालं, सहाय्यक क्रियापद हे झालं, मुख्य क्रियापद हे झालं, आणि ही त्याचं कर्म झालं. म्हणून ही वॉज गोइंग टू स्कूल दॅट डे अशा प्रकारचे ते वाक्य झाले. त्याच्यानंतर हा नेक्स्ट सेंटेन्स, पुढचं सेंटेन्स असं होतं की आपण सेड टू जगताप सर मे आय कम इन द क्लास सर. परमिशन मागितली इथं. अशा वाक्यात सुद्धा यस किंवा नोच म्हणावं लागतं. मग आरती पोलाडल्यास ज्यावेळेस आपण मे म्हणून वाक्याची सुरुवात करतो, म्हणजे पहा वाक्याच्या वेळेस जातो आपण शिक्षकांना आपण रिक्वेस्ट करतो की मे आय कम सर, मे आय गो सर. मग मे ज्यावेळेस वापरतो आपण ते पोलाइटली म्हणजे नम्रपणे आपण शिक्षकाला काय करत असतो, विनंती करत असतो. म्हणून आरती पोलाइटली आस्क. आता नसतं वापरलं तरी चाललं असतं बघा, लक्षात घ्या. तुम्ही म्हणतात सर हे तर कॉम्प्लिकेशन आहे, हे तर आम्हाला कळतच नाही, तुम्ही त्याला नंदीचा प्रश्न विचारून आरती आस्कच घ्यायचं होतं, नो प्रॉब्लेम, चालतंय. परंतु म्हणजे मे वापरला नाही म्हणून पोलाइटली घेतला, तुम्ही नाही वापरला ना तरी काही प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको, टेन्शन पण नको. आरती पोलाइटली आस्क. कोणाला विचारते आरती, त्याच्यात चांगलं विचारते. काय विचारते की आता मेच्या वेळी आता सांगितलं इफ घ्यायचं आपल्याला. इफ करता घ्या सी, इफ सी माइट गो, मेचा आपण माइट मग असे सांगितलं तुम्ही, मेचं माइट करायचं, कमचं गो करायचं, म्हणून सी माइट गो इन द क्लास. त्याच्यानंतर मोहित सेड टू बॉईज. मोहित मुलांना म्हणतो आर यू रेडी, तुम्ही तयार आहात का. मोहित आस्क बॉईज इफ दे वेअर रेडी. मोहित आस्क बॉईज, मोहित बॉईजला म्हणतो, इथं नियमाप्रमाणे घेतला. त्याच्यानंतर मोहित कोणाला म्हणतो, मुलांना म्हणतो. मग मुलं किती येतं, अनेक आहेत. मग आपल्याला युच्या त्यावेळेस ते घ्यावं, ते म्हणजे त्यांना. मग ते या आरसा आपण भूतकाळात व्यर्थ करणार,
रेडी जसं तसं ठेवला आणि म्हणून वाक्य ही बदललंय पहा. आता तुम्हाला जर त्या वाक्याचं स्ट्रक्चर पाहायचं असेल हा भाग झाकून घ्या आणि मग कळतं तुम्हाला. दे वेअर रेडी, दे वेअर रेडी, ते म्हणजे ते. मग हिअर इज द सब्जेक्ट, हिअर इज द वर्ब आणि हिअर इज द अनदर वर ऑब्जेक्ट. हे अशा प्रकारचं काय आहे की अशा प्रकारच्या आपण येस नो टाइपची जी सेंटेन्स आहे त्याच्याच काय करू शकतो, बदल करू शकतो. Now the third word is imperative sentence, then the order sentence. Now these types of sentences we will learn tomorrow. जर तुमच्या काही समस्या शंका असतील तर you have to ask me, मला विचारा. सर तुम्ही उद्या क्लास घेणार आहेत का? Yes. उद्या क्लास होईल का? तर तुम्ही उद्या क्लास घेणार आहेत का? हॅलो हॅलो. Yes. What's your problem? सर तुम्ही उद्या क्लास घेणार आहेत का? Just don't say yes, yes. If you have any problem, you can ask me. जर काही प्रॉब्लेम असतील तर सांगा मला. नाही सर. प्रॉब्लेम नाही. नो डाउट. उद्या विचारते काय ते. पाऊस आला. याचे कसे डिस्क्रीट शेप मधून इंटरेस्टिंग शेप मध्ये कसे रूपांतर करायचे? पाऊस आला. अरे बोला काय समस्या. संपला माझा काय? बोला काय शंका आहेत का? डिस्क्रीट शेप मधून इंटरेस्टिंग. नो डाउट सर. नो डाउट सर. नो डाउट सर गीता लाईक्स मँगो याचे कसे होईल? गीता लाईक मँगो. गीता लाईक मँगो. गीता लाईक मँगो. हॅलो सर आवाज येत नाही. सर येतो. हो येतो. काय समस्या काय तुझी? What's your problem? बघा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक अभ्यासत आहोत. त्यामुळे गीता लाईक्स मँगो याचं कसं इन्व्हाइट करायचं आपण? दिस इज जस्ट सेंटेन्स. दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स. हे साध्या वर्तमानकाळातलं एक वाक्य आहे. एखादं वाक्य जर तुम्हाला हवं असेल तर सांगा मला. जर आत्ता जर जमत म्हणजे आता असेल किंवा आता काही शंका आहे पण ती सांगता येत नसेल तर यू कॅन आस्क मी टुमॉरो ऑल्सो. बरं आजचं लेक्चर कसं वाटलंय? छान. हे स्क्रीनवर तुम्हाला ही स्लाइड दिसते ना? हे माझं स्वतःचं पुस्तक आहे. लेट्स लर्न इंग्लिश नावाचं.
त्यामुळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील ना तर तो यू कॅन आस्क मी एनी टाइम. सर या पुस्तकामध्ये ग्रामर आहे आणि का नीट सगळं? हो. हा त्याच्यात ग्रामर वगैरे आहे. समजा जरी तुला पुस्तक घेता तरी नसतं सर. माझा ओके. फोन नंबर घे वाटल्यास फोन नंबर घ्या माझा त्याच्यावरती काय समस्या असतील तर ते सांगून दे. आता कोणाच्या काही समस्या आहेत का शंका आहेत का? नाही सर. नाही सर, थँक्यू सर. थँक्यू. काही शंका नाही सर.